स्टुडंट्स, फिजिक्समध्ये आपण नवीन चॅप्टर स्टार्ट केलाय, चॅप्टर 1 युनिट्स अँड मेजरमेंट. ओके, नाउ इन फर्स्ट लेक्चर I taught you few concepts like what do you mean by physical quantity. Okay, then every physical quantity has magnitude. Okay, then I explained you what do you mean by magnitude. The numerical value is called magnitude. Then I taught you the system of units. Okay, so unit is a reference standard used for the measurement of physical quantity. Then we studied different systems like MKS, CGS, FPS, and finally SI system. So we are going to follow SI system. Okay, now today I'm going to teach you the classification. Okay, so today we are going to start with the classification of physical quantities. Okay, now first of all you must understand that there are two different ways in which we can classify them. Okay, one we are going to study right now, and the second classification we are going to study in second chapter. Okay, so now physical quantity. Now what do you mean by physical quantity? Now I told you study of physics is study of physical quantity. Okay, my last lecture सांगितलं होतं length, mass, time, temperature, current, density, velocity, speed, acceleration, momentum, kinetic energy. All these are what? Physical quantity. Okay, म्हणजेच काय रे, फिजिक्सचा अभ्यास करायचा म्हणजे फिजिकल क्वांटिटीचा अभ्यास करायचा. ओके, मग आपल्या आजूबाजूला भरपूर फिजिकल क्वांटिटीज असतात. then study of all those physical quantities comes under physics. Okay, now आता आपल्याला शिकायचंय क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी. ओके, नाउ व्हाट डू यू मीन बाय क्लासिफिकेशन? द क्लासिफिकेशन म्हणजे इन हाउ मेनी कॅटेगरीज वी कॅन क्लासिफाय देम. ओके, नाउ बेसिकली a physical quantity is classified into two groups. Okay, the first is called fundamental quantity. Okay, and the second is called derived quantities. Okay, so दोन basic आणि major group आहेत. First is fundamental quantity and second is derived quantity. Okay, now what do you mean by fundamental quantity and what do you mean by derived quantity? Okay, बघा, a physical quantity which does not depend on any other physical quantity for their measurement is called fundamental. Okay, हे बघा, शब्दाचा अर्थ समजून घ्या. फंडामेंटल म्हणजे सगळ्यात बेसिक. ओके, सो हाऊ मेनी फिजिकल क्वांटिटीज आर देअर? देअर आर लॉट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. ओके, मग आता जेव्हा नंबर खूप मोठा असतो आपल्याला क्लासिफिकेशन करावं लागतं. मग आपण क्लासिफिकेशन केलं काय? फंडामेंटल आणि डिराइव्ह. मग फंडामेंटल म्हणजे काय रे? द फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट इज कॉल्ड फंडामेंटल. ओके, ज्या फिजिकल क्वांटिटी दुसऱ्यावर डिपेंड नाहीत, कशासाठी? त्यांच्या मेजरमेंटसाठी, दे आर कॉल्ड एज फंडामेंटल क्वांटिटीज. सो व्हॉट आर डिराइव्ड क्वांटिटीज? याच्या ऑपोजिट. फंडामेंटल कुणावरच डिपेंड नाहीयेत, या डिपेंड आहेत कुणावर? फंडामेंटलवर. सो द फिजिकल क्वांटिटीज विच डिपेंड्स ऑन वन और मोर fundamental quantities for their measurement are called as derived quantities. Okay, डेफिनेशन समजून घ्या. डेफिनेशन समजली की लिहिता येईल. ज्या क्वांटिटी कुणावरच डिपेंड नाही त्यांच्या मेजरमेंटसाठी दे आर फंडामेंटल. ज्या क्वांटिटी कुणावर तरी डिपेंड आहेत, कुणावर तरी म्हणजे कुणावर? फंडामेंटलवर, फॉर देअर मेजरमेंट दे आर कॉल्ड एज डिराइव्ड क्वांटिटीज. ओके, नाउ द युनिट्स ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज is called derived units, and the units of fundamental quantities are called as fundamental units. Okay, so there are two types of units, fundamental units and derived units. Okay, सोपं आहे बघा. फंडामेंटल क्वांटिटीच्या युनिटला म्हणायचं फंडामेंटल युनिट, डिराइव्ड क्वांटिटीच्या युनिटला म्हणायचं डिराइव्ड युनिट. ओके, नाव आता तुम्हाला मी पहिले फंडामेंटलचं एक्झाम्पल्स देतो. एक्झाम्पल म्हणजे
कुठल्या कुठल्या क्वांटिटी फंडामेंटल आहेत. ओके, आताच मी तुम्हाला सांगितलं क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. ओके, तर अशा 7 क्वांटिटीज आहेत. ओके, किती क्वांटिटीज आहेत? 7. म्हणजे पूर्ण फिजिक्स मध्ये 7च क्वांटिटी अशा आहेत ज्या फंडामेंटल आहेत. ओके, कुठल्या? तर बघा, फर्स्ट इज लेंथ. ओके, सेकंड मास, थर्ड टाइम, फोर्थ टेम्परेचर, फिफ्थ electric current. Okay, and sixth luminous intensity. Okay, and finally the seventh amount of matter, म्हणजेच amount of substance. matter ला किंवा substance ला काही फरक पडत नाही. ओके, ठीक आहे. So in physics, totally there are how many fundamental quantities? Only 7 fundamental quantities are there. Okay, length, mass, time, temperature, current, luminous intensity and amount of substance. मी तुम्हाला प्रत्येकाचा अर्थ सांगणार आहे. ओके, आता इकडे बघा, मला वाटतं पहिल्या 5 जणांबद्दल मला काहीच बोलायची गरज नाहीये. सगळ्यांना माहिती आहे लेंथ. ओके, आता हा चॉक आहे, या चॉकला काय आहे? लेंथ आहे ना. मग लेंथ ही कुठली क्वांटिटी आहे? फिजिकल क्वांटिटी आहे. पण फिजिकल मध्ये लेंथ कोण आहे? फंडामेंटल आहे. ओके, म्हणजे जर तुम्हाला याची लेंथ मोजायची असेल तर याचं मास मोजायची गरज नाहीये. याचं टेम्परेचर बदलल्यावर याची लेंथ नाही बदलत. म्हणजे लेंथ डज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर क्वांटिटी. म्हणून लेंथ कोण आहे? फंडामेंटल आहे. मास फंडामेंटल, टाइम फंडामेंटल, टेम्परेचर फंडामेंटल, कळलं? करंट इज फंडामेंटल. सो हे 5 सगळ्यांना कळले. 6वा आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. ओके, नाव the word luminous is there. Luminous, actually there is a word called lumia. Lumia means light. So हा luminous शब्द ज्या शब्दावरून आलाय त्याचा अर्थ असतो लाईट. सो इंटेन्सिटी ऑफ लाईट म्हणजे luminous intensity. ओके, म्हणजे बघा, आता दुपारी भरपूर उजेड असतो, संध्याकाळ झाली 6-6:30 वाजायला लागले की उजेड कमी होतो, म्हणजे लाईटची इंटेन्सिटी कमी होते. एका रूम मध्ये मी एकच बल्ब लावला आणि 4 बल्ब लावले तर तुम्हाला लाईटच्या इंटेन्सिटी मध्ये फरक दिसेल ना. दॅट इज कॉल्ड लुमिनस इंटेन्सिटी. ओके, सो इंटेन्सिटी ऑफ लाईट इज कॉल्ड लुमिनस इंटेन्सिटी. सो दॅट इज फंडामेंटल. आणि शेवटचे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही इथे मास लिहिलंय ना, व्हॉट इज मास? अमाऊंट ऑफ मॅटर. मग तुम्ही इथं अमाऊंट ऑफ सबस्टन्स का लिहिलं? तर हे मास म्हणजे आपलं कमर्शियल लाईफ मधलं मास आहे, जे आपण केजी मध्ये मोजतो, किलोग्रॅम, ग्रॅम. दिस अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज मोल. ओके, सगळ्यांना मोल कन्सेप्ट माहिती आहे, केमिस्ट्रीमध्ये शिकलाय तुम्ही. सो अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज मोल. म्हणजे जे सबस्टन्स आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही त्यांचं वजन आपण मोल्स मध्ये करतो, केमिकल कंपाऊंड्स. दॅट इज दॅट अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ओके, सो इट मीन्स इफ यू स्टडी ऑल द फिजिकल क्वांटिटीज, देर आर 7 फिजिकल क्वांटिटीज विच आर फंडामेंटल. म्हणजे यातली कुठलीही क्वांटिटी कुणावरच डिपेंड नाहीये. टेम्परेचर बदलल्यावर मासला नाही फरक पडत, टेम्परेचर बदलल्यावर टाइम नाही स्टॉप होत. ओके, सो ऑल दीज क्वांटिटीज डज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. देअरफॉर दे आर कॉल्ड एज फंडामेंटल क्वांटिटीज. ओके, आता मी तुम्हाला कम्पॅरेटिव्हली का शिकवतोय तुम्हाला लवकर कळेल. आता डिराइव्ड क्वांटिटीज. आता मी डिरेक्टली एक्झाम्पल घेतो. काय लिहिलं शब्द? स्पीड. आता सगळ्यात पहिल्यांदा स्पीडचा फॉर्म्युला सांगा. काय रे स्पीडचा फॉर्म्युला? डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, बघा इथेच सगळं क्लिअर झालं. स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे स्पीड कुणाकुणावर डिपेंड आहे? डिस्टन्सवर आणि टाइमवर. डिस्टन्स बदललं तर स्पीड बदलेल, टाइम बदलला तरी स्पीड बदलेल. म्हणजेच स्पीड डिपेंड्स ऑन डिस्टन्स अँड स्पीड डिपेंड्स ऑन टाइम. डिस्टन्स म्हणजे एक प्रकारची लेंथ आहे. ओके, याचा अर्थ स्पीड लेंथवर आणि टाइमवर डिपेंड आहे. कळलं का? याचं नाव काय होतं रे? डिराइव्ड. डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय? ज्या क्वांटिटी कुणापासून तरी तयार झाल्यात
मग स्पीड कुणावर डिपेंड आहे? डिस्टन्स आणि टाइम, म्हणजेच लेंथ आणि टाइमवर डिपेंड आहे. म्हणजे फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन वन और मोर फंडामेंटल क्वांटिटी. आता स्पीड दोघांवर डिपेंड आहे, लेंथवर पण डिपेंड आहे आणि टाइमवर पण डिपेंड आहे. मग स्पीड फंडामेंटल आहे का? नाही. जो दुसऱ्यावर डिपेंड आहे तो डिराइव्ड. सो स्पीड इज अ डिराइव्ड क्वांटिटी. कळलं? ओके. कारण स्पीड मध्ये दोन गोष्टी आल्या, लेंथ आणि टाइम. असे भरपूर एक्झाम्पल्स. ओके. प्रेशर, फोर्स अपॉन एरिया. ओके. फोर्स अपॉन एरिया. फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू एक्सेलरेशन, एरिया साइड स्क्वेअर. मग इथं मास आहे, साइड म्हणजे लेंथ आहे. सो मास आणि लेंथवर डिपेंड आहे. एक्सेलरेशन मध्ये पण लेंथ आणि टाइम आहे. याचा अर्थ प्रेशर इज अ डिराइव्ड क्वांटिटी. ओके. सी देयर आर सो मेनी डिराइव्ड क्वांटिटीज. डिराइव्ड क्वांटिटीजला लिमिटच नाही. आता आपण एक काम करू, एरिया घेऊ आपण. एरिया ऑफ सर्कल. व्हॉट इज एरिया ऑफ सर्कल? सगळ्यांना फॉर्म्युला माहिती काय रे? पाय आर स्क्वेअर. पाय इज अ कॉन्स्टंट, पायला बाजूला ठेवा. आर कोण आहे? रेडियस. अरे रेडियस हा लेंथचा प्रकार आहे, बरोबर ना? रेडियस इज अ टाइप ऑफ लेंथ ओनली. म्हणजेच रेडियस, याचा अर्थ एरिया कुणावर डिपेंड आहे? लेंथवर. एरिया कुणावर डिपेंड आहे? लेंथवर. मग एरिया फंडामेंटल आहे का डिराइव्ह आहे? डिराइव्ह आहे. बिकॉज एरिया डिपेंड्स ऑन लेंथ ना. सो इट इज डिराइव्ड क्वांटिटी. ओके. याचा अर्थ जी क्वांटिटी कुणावर तरी डिपेंड आहे, एकावर नाहीतर दोघांवर नाहीतर तिघांवर, तिला म्हणायचं डिराइव्ड क्वांटिटी. ओके. सेकंड, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय असतो रे? एल क्यूब. म्हणजे व्हॉल्यूम इज इक्वल टू एल क्यूब. एल म्हणजे कोण? लेंथ. म्हणजे व्हॉल्यूम कुणावर डिपेंड आहे? लेंथ. सो व्हॉल्यूम कोण झालं? डिराइव्ड. कळलं? ओके. सो ज्या क्वांटिटी दुसऱ्या कुठल्या तरी क्वांटिटीवर डिपेंड आहेत त्यांच्या मेजरमेंटसाठी तुम्हाला व्हेलॉसिटी कधी मोजता येते? जेव्हा तुम्हाला डिस्टन्स आणि टाइम मोजता येतं. When you calculate distance and time and divide them, then you get velocity or speed. म्हणजेच to measure speed, you must calculate distance and time first. म्हणजे याचा अर्थ स्पीड डिस्टन्स आणि टाइमवर डिपेंड आहे. सो जी क्वांटिटी कुठल्या तरी क्वांटिटीवर डिपेंड आहे दॅट इज डिराइव्ड. जी कुणावरच डिपेंड नाही दॅट इज फंडामेंटल. ओके. आणि तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये का? या 7 सोडल्या तर सगळ्या डिराइव्ड आहेत. अपार्ट फ्रॉम these 7 quantities, remaining all quantities are derived quantity. मग फिजिक्स मध्ये कुठलीही नवीन क्वांटिटी घ्या, हे 7 सोडून सगळ्या डिराइव्ड आहेत. ओके. तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. चार्ज, इलेक्ट्रिक चार्ज. चार्जचा फॉर्म्युला असतो करंट इंटू टाइम. आपण लिहितो ना क्यू इज इक्वल टू आय टी. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये शिकलाय तुम्ही हे. ओके. क्यू इज इक्वल टू आय टी. आय कोण आहे? करंट. टी कोण आहे? टाइम. मग चार्ज ही कुठली क्वांटिटी आहे? डिराइव्ड. का? कारण चार्ज कुणावर डिपेंड आहे? करंटवर पण डिपेंड आहे आणि चार्ज टाइमवर पण डिपेंड आहे. सो चार्ज इज अ डिराइव्ड क्वांटिटी. ओके. पण जी क्वांटिटी कुणावर तरी डिपेंड ती डिराइव्ड, जी कुणावरच डिपेंड आहे ती फंडामेंटल. ओके. And there are how many fundamental quantities? 7. And how many derived quantities? There are a lot of derived quantities. Okay. आणि स्टडी ऑफ ऑल दॅट क्वांटिटी आपल्याला सगळ्यात ते शिकायचं. म्हणजे पुढचे 2 वर्ष 11-12चं फिजिक्स तुम्ही जे शिकणार, in that you are going to learn lot of quantities. नवीन नवीन क्वांटिटी तुम्ही शिकणार, त्यांचे फॉर्म्युले, त्यांचे डेरिव्हेशन्स. ओके. ठीक आहे. सो दिस वॉज द क्लासिफिकेशन. ओके. हा झाला क्लासिफिकेशनचा पार्ट. बरं. अपार्ट फ्रॉम फंडामेंटल अँड डिराइव्ड देयर इज वन मोर कॅटेगरी. अजून एक कॅटेगरी आहे आणि त्या कॅटेगरीचं नाव आहे सप्लिमेंटरी युनिट्स. द नेम ऑफ दॅट कॅटेगरी इज सप्लिमेंटरी युनिट्स. ओके. त्याच्याबद्दल पण बोलू आपण, पण त्याच्या अगोदर इकडे बघा किती आहेत फंडामेंटल? 7. आणि या पाठ करून टाकायच्या बरं का, कारण हे खूप महत्वाचे आहे. ओके. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट, सो ट्राय टू लर्न देम. ओके. सो या 7 झाल्या क्वांटिटी. इथे मी लिहिणार एसआय युनिट्स. ओके.
So I'm going to write their SI units. Okay. Now, and after writing their SI units, I'm going to write down their symbol in bracket. Okay. आता मी त्यांची SI unit लिहिणार आणि symbol लिहिणार. बघा इकडे. Okay. So what is the first fundamental quantity? Length. Length is measured in meter. Length is measured in meter. The symbol is small m. Okay. Okay. So the first fundamental quantity is length, and length is measured in meter. The second is mass. Mass is measured in kilogram, and the symbol is small k and g. Okay. Okay. Third, time. Time we all know. Time आपण मिनिट मध्ये मोजतो, आवर्स मध्ये मोजतो, सेकंड मध्ये मोजतो. सो SI युनिट इज सेकंड. हे बघा मी नुसतं युनिट नाही लिहिते. Length you can calculate in kilometer also, millimeter also, centimeter also. I am writing which unit? SI unit. हे समजून घ्या. मी SI unit लिहितोय. Meter is SI unit. Okay. Temperature. Now temperature is measured in Kelvin, degree Celsius and Fahrenheit. The SI unit is Kelvin. हा K small आहे, इकडे मात्र K capital आहे. ओके. केल्विनला कधी डिग्री लिहायचं नसतं, सेल्सिअस आणि फॅरनहाइटला डिग्री लिहायचं असतं. इलेक्ट्रिक करंट, वी ऑल नो करंट हॅज युनिट एम्पियर, कॅपिटल ए. लुमिनस इंटेन्सिटी, कॅन्डेला. ओके. नाउ फॉर कॅन्डेला दे राइट C and D. ओके. नुसतं C का नाही लिहित, नुसतं C कुलमला लिहितो ना आपण. चार्जचं युनिट आहे कुलम, त्याला नुसतं C लिहितो ना, म्हणून इथं CD लिहायचं कॅन्डेला. अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज मोल, त्याला लिहायचं MOL. ओके. ठीक आहे. सो हियर आय रोट डाऊन द 7 फंडामेंटल क्वांटिटीज विथ देअर युनिट्स. ओके. ठीक आहे. नाव बघा एकदा. लेंथ इज मेजर्ड इन मीटर. इन विच सिस्टीम? SI. आपल्याला SIs फॉलो करायची थ्रू आउट द इयर. ओके. That's why remember this: mass kilogram, time second, temperature Kelvin, electric current ampere, luminous intensity candela, amount of substance mole. Okay, so these are the fundamental quantities and their fundamental units. Okay, basically मी तुम्हाला 4 definitions शिकवल्या आता. पहिली शिकवली fundamental quantity, the physical quantity which does not depend upon any other physical quantity for their measurement are called fundamental quantities. Second, fundamental unit. The unit of fundamental quantity is called fundamental unit. Okay. Then third, derived quantities. The physical quantity which does not depend on, which depends on one or more fundamental quantity for their measurement are called derived quantities. Okay. चौथी शिकवली derived units. The unit of derived quantities is called derived units. Okay. There are only 7 fundamental quantities. पाठच करायचं. Length, mass, time, temperature, current, luminous intensity, amount of substance. Okay. आणि हे त्यांची units. ठीक आहे. आणि derived quantities, there are a lot of examples. त्यामुळे तिथे लिहायची गरज नाही. Velocity, acceleration, pressure, area, volume, density, kinetic energy, potential energy, work, power. Okay, there are a lot of examples. Okay, ठीक है. आता apart from fundamental and derived, there is one more category called supplementary units. Okay, आता तुम्ही म्हणाल सर पहिल्यांदाच क्लासिफिकेशन केलं होतं, तर मग 3 कॅटेगरी करायच्या होत्या ना. तुम्ही फंडामेंटल डिराइव्ड अशा 2 कॅटेगरी केल्या. मग सप्लिमेंटरी काय? तर सप्लिमेंटरी क्वांटिटीज और सप्लिमेंटरी युनिट्स. सप्लिमेंटरी मध्ये फक्त 2च क्वांटिटी आहेत. देयर आर ओनली 2 इन सप्लिमेंटरी. ओके. नाउ व्हाय टू पुट देम इन सप्लिमेंटरी, हा पण प्रश्न आहे आणि विचारते. ओके, दॅट विल स्टडी नेक्स्ट टाइम. ओके. सो नेक्स्ट लेक्चरला आपण सप्लिमेंटरी युनिट्स बघू. हे बघा, हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे लर्न करा. ट्राय टू लर्न ऑल 7 बिकॉज ऑल 7 आर इम्पॉर्टंट. ओके, त्या 7च्या 7 पाठ करून टाका. ओके, कारण ते विसरून चालणारच नाहीये. पुढे जाऊन तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देताल तरी तुम्हाला हे युनिट्स आणि क्वांटिटीज हे लक्षात राहिलं पाहिजे की विच एक्झॅक्टली आर फंडामेंटल अँड विच आर डिराइव्ड. ओके,
So we are going to study all that in detail next time. Okay. Thank you.